ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची। मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी, आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। नमस्कार, मी विश्वजित। न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे। या मालिकेसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आलंय। या मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार आज 3:30 वाजता सुरू झाला आहे। हा सामना ईस्ट ससेक्समधील होव येथील काउंटी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जातो। मलेशियात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आशियाई स्क्वॉश दुहेरी चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील तीनही प्रकारात भारतानं जेतेपद मिळवलंय। या स्पर्धेत पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशी स्पर्धा रंगली होती। मात्र या स्पर्धेत सर्वात महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होता। पुरुष दुहेरी सामन्यात दोनही प्रतिस्पर्धी आमने-सामने आले होते। यात अभय सिंह आणि वेलावेन सेंथिल कुमार या जोडीनं पाकिस्तानच्या नूर जमाना आणि नासिर इक्बाल या जोडीला 2-1 न पराभूत केलं। लीड्समध्ये पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया येत्या 2 जुलैला इंग्लंड विरुद्ध दुसरा टेस्ट सामना खेळणार आहे। हा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे पार पडणार आहे। या सामन्यासाठी भारतानं प्लेइंग 11 जाहीर केली। यामध्ये जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शनच्या जागी 2 खेळाडूंची संघात एंट्री झाली आहे, तर बुमराहच्या जागी आता अर्शदीप सिंह आणि साईच्या जागी ध्रुव जुरेल यांना संघात संधी दिली गेली। झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्या T20 ट्राय सिरीजचं आयोजन करण्यात आलंय। या 3 संघांमध्ये 14 ते 26 जुलै दरम्यान एकूण 7 सामन्यांचा थरार रंगणार आहे। या मालिकेच्या यजमानपदाचा मान झिम्बाब्वेकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेनं या ट्राय सिरीजसाठी टीम जाहीर केली आहे। रासी वॅन्डर डुसेन या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे। दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली। भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ECBनं जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केलाय। इंग्लंड बोर्डानं ही माहिती दिली। 30 वर्षीय आर्चरची 5 दिवसांपूर्वी 22 जून रोजी फिटनेस टेस्टसाठी ससेक्स संघात काउंटी सामन्यासाठी निवड झाली होती। या सामन्यात आर्चरनं 18 षटकं टाकली असून त्यानं 32 धावा देऊन 1 विकेटही घेतली आहे, तर आर्चरनं 4 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 या साखळीला सुरुवात झाली आहे। या साखळीत आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी सामने खेळवण्यात येत आहेत। क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सध्या इंडिया विरुद्ध इंग्लंड या टेस्ट सिरीजकडे लागून आहे, तर श्रीलंका मायदेशात बांगलादेश विरुद्ध दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळते। उभय संघातील पहिला सामना हा अनिर्णित राहिलाय, त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही आपल्या नावावर करण्याची दोनही संघांना संधी आहे, त्यामुळे दोन्ही संघात चढाओढ आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अलीकडेच पुरुष क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले, जेणेकरून खेळ जलद, निष्पक्ष आणि अधिक रंजक होईल। नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी कसोटी क्रिकेटमध्ये हे नियम लागू करण्यात आले। त्याच वेळी हे नियम 2 जुलै 2025 पासून मर्यादित षटकांच्या स्वरूपांमध्ये लागू होतील। T20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केल्यानंतर 1 वर्षानंतर आता ICCनं कसोटीमध्येही तो लागू करण्याचा निर्णय घेतलाय। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी बोलीची प्रक्रिया थांबवली आहे। यामुळे भारताच्या या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय स्थगित करण्यात आलाय। IOC अध्यक्षा क्रिस्टी कोव्हेंट्री यांनी लॉसने येथे कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेतला, तर 2032च्या ऑलिम्पिक यजमानपदाची जबाबदारी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे सोपवण्यात आली। 2028 ऑलिम्पिक लॉस एंजेलिस येथे होणार आहे। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।